पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं वायसीएम रुग्णालय पूजा खेडकर प्रकरणात प्रकाश झोतात आलं होतं. त्याच प्रकाश झोतात की त्या ठिकाणी त्याला 7% इतकं अपंगत्वाचं प्रमाणपत्र जे आहे ते वायसीएम रुग्णालयाने दिलं होतं. त्याचा अहवाल जो आहे तो आपल्या हाती लागलेला आहे. काही दिवसापूर्वी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून तिला 7% कसं हे दिव्यांगाचं प्रमाणपत्र दिलं या संदर्भात जो आहे तो अहवाल मागितला होता. यात 7% हे जे प्रमाणपत्र जे आहे ते दिलं हे खरं असून या ठिकाणचा अहवाल ज्यांनी केला या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत वायसीएमचे डीन राजेंद्र बाबळे आहेत. सर, आपण पाहू शकतो की तुम्ही या ठिकाणी 7% दिला अहवाल दिव्यांगाचं प्रमाणपत्र दिलं ते खरं असल्याचं यात सांगितलेलं आहे. यात दायित्व जे आहे त्यांनी चोखपणे निपक्षपणे झाल्याचं देखील यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. काय नक्की प्रकरण आहे? अन्य जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आपल्याला प्राप्त झालेल्या पत्राच्या अनुषंगाने आपण जी अंतर्गत तपासणी केली होती त्याच्यामध्ये ऑर्थोपेडिशियन आणि फिजिओथेरपिस्ट यांनी त्यांची जी काही कामगिरी या केसच्या बाबतीत बजावलेली आहे ती अतिशय निष्पक्ष व चोखपणे बजावलेली आहे. त्याच्यामध्ये कुठलंही दुमत माझं नाही. 24 तारखेला जो काही अहवाल सादर केला होता तोच कालही अहवाल सादर केला होता. मध्यंतरीच्या कालामध्ये माननीय आयुक्त साहेबांनी काही स्पष्टीकरण मागितले होते काही बाबतींमध्ये. ते स्पष्टीकरण आपण दिले आणि तोच अहवाल आपण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केलेला आहे. किती डॉक्टरांची यामध्ये जी आहे ती चौकशी करण्यात आली होती? त्याच्यामध्ये दोन एक ऑर्थोपेडिशियन डॉक्टर आहे आणि एक फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आहे ज्यांनी डॉक्टर पूजा खेडकर यांची तपासणी केली होती. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.